नमस्कार. मॅजिकल ड्रग्ज ऑफ आयुर्वेदा यातील अजून एक महत्त्वाचं द्रव्य कुठलं असेल तर गुडची म्हणतो आपण त्याला. त्यालाच अमृता पण म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला गुळवेल म्हणतात. तर अमृता इतकं नाव सुंदर का दिलं असेल तर ही अमृताप्रमाणे काम करणारी अशी वनस्पती आहे. म्हणजे देवांनी जे काही अमृताने विष हे केलं, म्हणजे अमृत दिल्यानंतर अगदी आपण पूर्ण रोगमुक्त होतो आणि रोग परत परत होत नाहीत. तर तशी ही वनस्पती आहे, म्हणून याला अमृता म्हणतात. तर याचं साधारणतः अशा पद्धतीनं वेल असतो मोठा आणि ह्याचं जे कांड असतं तर हे कांड आपण जास्त सगळ्यात उपयोगात आणतो आणि विशेषतः ह्याचा काढा सगळ्यात जास्त घेतला जातो विशेषतः. तर ही सुद्धा औषध रसायनी आहे. तर कारण काय आहे की तिक्त रसाचं प्रधानत्व आहे, उष्णवीर्यात्मक आहे आणि मधुर विपाकी आहे. त्यामुळं बरेचसेच विकार ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं कमी करता येतात. सगळ्यात महत्त्वाचा विकार कुठला असेल तर ज्वराच्या बऱ्याचशाच वात पित्ताची कंडिशन्स असतील किंवा कफाची कंडिशन्स असतील किंवा सान्निपात्य ज्वर असतील तर बऱ्याचशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रिकरंट इन्फेक्शन्स असतील तर ह्या सगळ्या रोगामध्ये आपण विशेषतः गुळवेल वापरू शकतो. तर गुळवेल म्हणजे आम्ही आत्ता बघतोय की बऱ्याचशाच रिकरंट इन्फेक्शन जे आहेत, घशाचे वारंवार होणारे रिकरंट इन्फेक्शन्स आहेत, ॲडिनाइड्स आहेत, टॉन्सिल्स आहेत, लॅरिंग्स आहेत, ब्रोंकायटिस आहे. जसं मी निंबामध्ये सांगितलं होतं तसं निंबानंतरची कुठली वनस्पती असेल तर सगळ्यात बेस्ट औषध हे गुळवेल आहे. हे आहे कारण आपण कोरोना काळात पण बघितलं की खूप प्रमाणात आपण गुळवेलीचा काढा बरीच लोक घेत होती आणि ते खूप छान पद्धतीने निरोगी राहिले आणि कोरोना जरी झाला तरीसुद्धा त्यांना खूपशी लक्षणं आली नाहीत आणि ते लवकर बरे झाले. आणि आम्ही वैद्य म्हणून सुद्धा बऱ्याचशाच औषधामध्ये गुळवेलीचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीनं ज्वर किंवा ताप जो आहे तर तो बरा केला हे असतं. म्हणून वेगवेगळ्या इन्फेक्शन्समध्ये आपण कंठरोग असू देल, निमोनिया असू देल किंवा ब्रॉन्कायटिस असू देल किंवा ह्या सगळ्या आणि त्याच्यामुळे येणारा जो ज्वर आहे तर तो कमी करण्यासाठी विशेषतः आपण गुळवेल वापरावीत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपयोग काय तर रक्तापासून निर्माण होणारे जे वेगवेगळे शूल आहेत, म्हणजे विशेषतः वातरक्तसारखा आजार आहे, शिरागत वातासारखा आजार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामुळे होणारे मेंदूचे विकार आहेत. तर विशेषतः सगळ्यात चांगला उपयोग हा जो वातरक्तामध्ये गाऊट म्हणतो आपण त्याला, युरिक ॲसिड जास्त असतं अशा पेशंट्समध्ये आणि छोटे छोटे सांधे लाल होऊन खूप दुखणं असतं हे. तर त्याच्यामध्ये विशेषतः हे औषध बलागुडच्यादी काढा म्हणून येतो. तर बलागुडच्यादी काढा स्वरूपामध्ये घेता येतो आणि बऱ्याच रुग्णामध्ये आम्ही त्या कंडिशन्स बघून काही वेळेला आलं आणि गुळवेल, ओली गुळवेल ह्यांचा काढा करायला देतो. तर दुखणं खूप फास्टली कमी येतं कफज कंडिशन्समध्ये. पण पित्तज कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये त्रिफळा आणि गुळवेल दिली पाहिजे. आणि जर वातज कंडिशन्स असतील तर बला आणि गुडची यांचं कॉम्बिनेशन करून त्याचा काढा दिला गेला पाहिजे. त्यामुळं ही विकार खूप छान पद्धतीनं कमी यायला लागतात. त्याच्यानंतर शिरागत विकृती म्हणजे विशेषतः व्हेरिकोज वेन्स असतील, पायावर ज्या निर्माण होणारे शिरा आहेत किंवा त्याच्यामध्ये गाठी निर्माण होणं असतील, म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस असेल किंवा पक्षाघात असेल, म्हणजे लखवा मारला असेल, तर ह्या सगळ्या शिरागत कंडिशन्समध्ये तिथल्या रक्तवाहिन्यांचे दोष दूर करणारी ही गुळवेल वनस्पती खूप उपयोगी पडते हे असतात. कारण हे जर तेल बनवून आम्ही विशेषतः शिरागत वातासाठी म्हणजे विशेषतः व्हेरिकोज वेन्ससाठी खूप छान उपयोग पडतो. तर अमृतादी तेल म्हणून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वातरक्तामध्ये किंवा व्हेरिकोज वेन्समध्ये किंवा पक्षाघातामध्ये ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये ह्याचं तेल खूप सुंदर पद्धतीनं आपण उपयोग करू शकतो. जसं मी आत्ता हिरड्याचं सांगितलं तसं नेत्ररोगामध्ये सुद्धा ह्याचे खूप छान उपयोग आलेत. तर विशेषतः त्रिफळा आणि यष्टीमधू ह्यांच्याबरोबर ह्याचा काढा घेतला तर बरेचसेच नेत्र विकार खूप लवकर होतात. कारण वारंवार डोळे येणे किंवा डोळ्यामध्ये रांजणवाडी निर्माण होणे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा त्या डोळ्यातून पाणी येणारा जो हे असतो ग्लँड असतो तर त्याला सूज येणे, तर ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपण गुळवेल, त्रिफळा आणि यष्टीमधूच्या काढ्याबरोबर म्हणजे ज्येष्ठमधाच्या काढ्याबरोबर आपण नेत्ररोगामध्ये दिलं तर त्याचा अजून खूप छान पद्धतीने फायदा होतो. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जसं आहे निंबाच्या नंतर सगळ्यात जास्त उपयोग त्वचा रोगामध्ये हे खूप छान उपयोग होतं. तर पिंपल्स असणारे पेशंट्स आहेत किंवा इसब असणारा पेशंट आहे हे, त्याच्यानंतर सुरमा असलेलं पेशंट आहे, तर ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला कुष्ठाच्या ह्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आपण खूप छान पद्धतीनं गुळवेलीचा काढा जर वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये ह्या जर दिलं गेलं तर त्याचा खूप छान पद्धतीनं फायदा होतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या पद्धतीच्या विशेषतः सगळ्यात म्हणजे पित्तचे जर पित्तप्रधान किंवा वातप्रधान जर डायबिटीस असेल
म्हणजे प्रमेय असेल आणि वारंवार जर मूत्रप्रवृत्ती होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा गुळवेलीचा खूप छान पद्धतीनं आपल्याला उपयोग करता येतो, हे होतं. त्यामुळे प्रमेयामध्ये गुळवेल, बऱ्याच पेशंटला आम्ही सांगतो की तुम्ही गुळवेलीचा काढा जरी रोज घेतला तरी तुम्हाला तुमची लागणारी औषधं आहेत आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत तर ते सुद्धा कमी येतात. आणि प्रमेयामुळे जे निर्माण होणारे साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे न्यूरोलॉजिकल, पायात भगभग येणे, पायात सूज टोचल्यासारखं टोचणे, त्याच्यानंतर किडनी फेल्युअर्स असणे किंवा त्याच्यामधनं रेटॅनोपॅथी निर्माण होणे, तर हे होऊ नये म्हणून सुद्धा आपण गुळवेलीचा काढा आपण त्या पेशंट्समध्ये देऊ शकतो. हे जी बरीचशीच आपण कल्पामध्ये उपयोग खूप केलेला आहे. आणि आता जसं सांगितलं तर हे जे तेल, हे जे विशेषतः तेल बनवण्यासाठीचं खूप प्रमाणात आपण उपयोग करतो. ह्याचं चूर्ण स्वरूपामध्ये बऱ्याचशाच विकारामध्ये ह्याचा अजून छान पद्धतीनं आपण उपयोग करू शकतो. त्यामुळं ही सगळ्या दृष्टिकोनातून रसायन औषध आहे आणि सगळ्या धातूंचं परिपोषण चांगलं करून आपले रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. त्यामुळे कोरोना काळातसुद्धा आपलं रोगप्रतिकारशक्ती वाढवून हे करणारी औषध म्हणून हा खूप औषध सिद्ध झालं हे झाले. तर ते काय 5000 वर्षापासून लिहिलेलंच आहे की गुळवेल ही अमृताच आहे. त्यामुळे अमृतासमान असणारी ही गुळवेल तुम्ही वेगवेगळ्या आजारावर नक्कीच उपयोग करू शकाल. तर अशी ही अमृता आपल्याला खूप अमृत समान गुण देणारी आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा नक्की वापर करा. नमस्कार.